उद्धव ठाकरे यांची आज वसईमध्ये सभा होते। महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे वायएमसी मैदानात सभा घेणार आहेत। तर या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। पाहूया। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची वसईत आज जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। वसई पश्चिमेच्या वायएमसी मैदानावरती सभा घेण्यात आलेली। आपण ही तिथली दृश्य बघतोय। सभेची जय्यत तशी तयारी झालेली पाहायला मिळते। संध्याकाळी 5:30 ते 6 वाजल्यानंतर या त्यांच्या सभेला सुरुवात होईल। त्यानंतर ते इथल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। आता सध्या उद्धव ठाकरे हे वसईत दाखल झालेले आहेत। हेलिकॉप्टरने वसई वन या इमारतीमध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत आणि त्यानंतर या सभेच्या ठिकाणी येऊन ते मतदात्यांना संबोधित करतील। आपण या ठिकाणी इथल्या खुर्च्या बघितल्या तर 12 ते 15 हजार खुर्च्यांची व्यवस्था इथं करण्यात आली असल्याची माहिती इथल्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे संध्याकाळी या ठिकाणी गर्दी होईल। इथल्या खुर्च्या या संपूर्ण भरलेल्या दिसतील। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। खरं तर आपण पाहिलं तर कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आयोजित केला होता आणि त्यांनी जोरदार टीका महाविकास आघाडीवरती केली होती। त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांची वसईतच सभा आयोजित करण्यात आल्यानंतर ते विरोधकांना कसं उत्तर देतात किंवा काल केलेल्या टीकेवरती ते काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे।